आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। हिंगोली लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू असून 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। यांपैकी एक उमेदवार शेतकऱ्याचा मुलगा आनंद धुळे हिंगोलीकर हे आहेत। यावेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बघूया काय म्हणतात आनंद धुळे हिंगोलीकर। पण हसा हसा हसा, पण गुदमरून हसा। आज मी सर्वसाधारण व्यक्ती जेव्हा खासदारकीच्या उमेदवारीचा फॉर्म भरला तेव्हा जेव्हा मी त्या लोकांना सुचवत होतो ते माझ्यावर हसतात, हसा। पण हसणारा नाही, फक्त एक प्रामाणिकतेने प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचे त्यांना उत्तर मिळले का तेव्हा माझ्यावर हसा। त्यांना परिपूर्ण हसण्याचा अधिकार आहे। हिंगोली जिल्ह्यातील मतदारसंघातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला का, हा माझा त्या लोकांना जे माझ्यावर हसतात त्यांना हा प्रश्न आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये MIDCचा विकास झाला का, हा मला त्यांनाच विचारायचा आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रमाणात घट झाली का, हे मला त्यांना विचारायचं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षणाच्या कोणत्या सुविधा उपलब्ध झाल्यात का, हे मला त्यांना विचारायचं आहे। हिंगोली जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे विकास झाला का, हे मला त्यांना विचारायचं आहे। हसा। जर तुमचा पेशंट बिमार असला आणि त्याला तात्काळ कोठे पाठवलं तर नांदेडला। तुमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, तरी तुम्ही हसा। हसा हसा हसा। महिलाच्या अन्यायाविरुद्ध कोणी पाठपुरावा घेणारे मंडळ आहे का, तरी तुम्ही हसा। हसा हसा हसा। जो आता नवीन प्रकारे आमच्यावर, नवीन पिढीवर जो एक जुगाराचा सिस्टम आमच्यावर गाजवला जातो, शिक्षण सोडून जुगार खेळा, जो तो म्हणतो आव महाराज रम्मी सरकर पर, तुमचा मुलगा जुगारी झाला तरी तुम्ही हसा। कारण की हसणाऱ्याला फक्त हसता येतं, पण एवढं लक्षात ठेवा की जो लढणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला राजकारणात येण्यासाठी किंवा कोणत्या क्षेत्रात जाण्यासाठी फक्त छोटंसं कारण लागतं, आणि छोटं कारण मला मिळालं। कारण की माझा जो अधिकार मला होता व्यवसायाचा, त्या व्यवसायाच्या माध्यमातून मला कोणत्याच प्रकारे आर्थिक सुविधा मिळाली नाही, आणि आर्थिक सुविधा न मिळण्यामुळं मी या राजकारणात आलो। पण मी माझे प्रश्न घेऊन आलो, मला याचाच आनंद आहे। मला तुमच्यावर राग नाही हसणाऱ्यांना, हसा, तुम्ही प्रामाणिकतेने हसा, पण जेव्हा तुमच्या हसण्याचं महत्त्व, जेव्हा तुमचा विकास होईल, आपल्या हिंगोली जिल्ह्याचा विकास होईल, पाणी टंचाई कमी होईल, तेव्हा तुम्हाला स्वाभिमानाने हसता येईल। पण आज तुम्ही माझ्यावर हसायलेत की एक साधारण व्यक्ती काय करणार आहे, पण एक साधारण व्यक्ती नाही, जो व्यक्ती पेटून उठतो तो साधारण व्यक्ती नसतो। थोडं एक साधारण सांगतो महात्मा ज्योतिबा फुलेच्या जीवनातलं, की महात्मा ज्योतिबा फुलेंना इतका बहुजनासाठी का संघर्ष करावा लागला, फक्त त्यांना कळलं की ते शूद्र आहेत, लग्नातून त्याला हाकलल्या गेलं। एक कारण, हो, करोडपती माणसाला एक कारण कळलं की मी शूद्र आहे, तेव्हा त्यांनी हा संघर्ष केला, आणि संपूर्ण बहुजनाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या एका कारणाने समाज जागृती केली। तसं मला एक कारण मिळालं, मला माझ्या व्यवसायासाठी आर्थिक परिस्थिती मिळाली नाही, म्हणून मी राजकारणात आलो। मला काही याच्यामध्ये कोणत्या पक्षांनी किंवा कोणते सहकार्याने मला उभं केलं नाही। मी माझे प्रश्न टाळण्यासाठी मी संपूर्ण मतदारसंघातल्या याला विचारही करतोय की माझं फक्त प्रश्न मांडणं चुकीचं असेल आणि त्या व्यक्ती लोक प्रतिक्रिया हसत असेल तर मला दुःख नाही आहे, मला त्यावर कीव येते, कारण की या लोकांना त्यांचेसुद्धा जे प्रश्न समजले नाही, मला प्रश्न समजले, म्हणून मी या मतदारसंघात आलो आणि या निवडणुकीमध्ये मी माझे प्रश्न मांडण्यासाठी हा लढा दिला। माझा प्रश्न मांडण्याचं माझं परम कर्तव्य आहे। निवडून येणं न येणं हे तुमच्या हातात आहे। ज्या व्यक्तींना माझ्या काही बोलण्यामध्ये तथ्य वाटलं तर ते मला परिपूर्ण सहकार्य करतील, आणि मला येथे माझ्या त्या संघर्षाला पाठिंबा देतील, हीच विनंती करून आणि संपूर्ण मतदारसंघाला हे करतो की माझी जी निशाणी आहे ती ऊस शेतकरी निशाणी आहे। आणि सर्वसाधारण मला बी बघा निसर्गाने साथ दिली आहे, एकदम निसर्गाचीच निशाणी दिली आहे, ऊस शेतकरी। ऊस शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जे संघर्ष असतात ते मी स्वतः अनुभवलेले आहेत, कारण की मी एक व्यावसायिक असल्यामुळे, थोडा शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला कळतं। एवढंच बोलूशानी मी मतदारसंघाला हेच विनंती करतो की सर्वसाधारण व्यक्तीवर हसण्यापेक्षा सर्वसाधारण व्यक्ती का उभा राहिला याकडे तुम्ही पाहिलं पाहिजेत, आणि त्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे की नाही गड्या आपल्यातला व्यक्ती एक उभा राहिलेला आहे, आणि या गोष्टीकडंच
पाहून तुम्ही पाठपुरावा घेऊन शानी अशा व्यक्तींचा तुम्ही सहकार्य द्यायला पाहिजेत. करोडपती लोकांना तुम्ही सहकार्य देता, 2 नंबरच्या जुगारवाल्याला सहकार्य देता, हे कुठेतरी मला वाटत नाही की आपण लोकशाहीच्या तत्वाकडे जाईल. मग जर न्याय मिळत असेल तर सर्वसाधारण व्यक्तीलाच आवाज उठवायची गरज आहे, ही सर्व नागरिकांना विनंती करतो आणि मी माझे बोलणे थांबवतो. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.